श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामींचं नामस्मरण आणि पूजा आपण नक्कीच केली आहे, पण तुम्ही कधी स्वामींच्या अक्षर ब्रह्मा उपासनेबद्दल ऐकलं आहे का? तर आज आपण अक्षर ब्रह्मा उपासना काय आहे, ही एक अशी गुप्त उपासना आहे आणि खूप मोठी शक्तिशाली विधी आहे, ज्यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घरामध्ये काही तंत्रमंत्र केलेला असेल किंवा शत्रूचा वास असेल किंवा जीवनामध्ये शत्रूचा खूप मोठा त्रास असेल, कधी नशिबाने आपली साथ सोडून दिली असेल, तर असं जर मोठं संकट असेल ना, तर स्वामींची ही उपासना आपण नक्कीच करू शकतो. ही उपासनाची विधी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही उपासना 1 दिवसाची किंवा 3 दिवसाची असते, पण या उपासनेचा प्रभाव खूप तीव्र मानला जातो. म्हणजे या उपासनेचा प्रभाव खूप जास्त असतो, जी आपण ही उपासना करणार आहोत. या उपासनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ही उपासना रात्री केली जाते, रात्री 9 ते 12च्या दरम्यान. कारण की तेव्हाच ब्रह्मांडामध्ये सकारात्मक जी ऊर्जा आहे ती सगळ्यात जास्त असते, म्हणून तेव्हा ही आपण उपासना करू शकतो. अक्षर ब्रह्मा उपासना आणि तारक मंत्र अनुष्ठान. मित्रांनो, ही जी उपासना आहे ही खूप जास्त सात्विक आहे आणि केव्हापासून म्हणजे हे म्हणा की जुनी, प्रभावी आणि सात्विक उपासना आहे. आता ह्यानी काय होईल की घरातली ऊर्जा जी आहे ती सकारात्मक तर होईलच आहे, पण पहिले हे समजून घ्या की ही उपासना आपल्याला करायची, तर ही उपासना आहे काय? अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षय नाही होत, अक्षर म्हणजे ज्याचा कधी क्षय नाही होत असे, आणि ब्रह्मा म्हणजे सर्वोच्च देवी शक्ती. ब्रह्मा म्हणजे सर्वोच्च देवी शक्ती. स्वामींच्या महामंत्राला आणि तारक मंत्राला अक्षर ब्रह्मा मानून ही पूजा आपल्याला केली जाते. म्हणून या पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, आपल्याला ही पूजा कशी करायची आहे आणि कशी त्या पूजेचा संकल्प घ्यायचा आहे, कशी त्याची स्थापना करायची आहे, व्हिडिओ पूर्ण पाहाल तर नक्कीच ही पूजा आपल्याला समजेल. या विधी करता जे आपल्याला साहित्य हवंय, चोरंग हवाय, लाल कपडा हवा आहे, स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल तरी चालेल, 1 रुपया हवा आहे, 1 सुपारी हवे, आपलं तांब्याचं ताट हवंय किंवा चांदीचं ताट, जे तुमच्या घरामध्ये असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. ही ना अत्तर जे स्वामींना आवडतं ते आपल्याला घ्यायचं आहे, उदबत्त्या घ्यायच्या आहे, नैवेद्य घ्यायचा आहे. या सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या साहित्यामध्ये हवे, काही जास्त साहित्य मोठं यायचं नाहीये. पूजा गुरुवारपासून, पौर्णिमेपासून, स्वामींच्या प्रकट दिनापासून आपण सुरू करू शकता. 3 दिवस आपल्याला लगत ही सेवा करायची आहे आणि रात्रीची वेळ घ्यायची आहे. 9 ते 12च्या वेळेसच आपल्याला ही पूजा करायची आहे, कारण की तेव्हा सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते. आता ही पूजा विधी काय आहे, ही पूजा विधी सुद्धा आपण पाहणार. आता पहिली पायरी म्हणजे मनाची आणि जागेची तयारी. आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. तिथे आपल्याला चोरंग ठेवायचा आहे, त्यावर लाल कपडा ठेवायचा आहे, त्याच्यावर श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करायची आहे. त्यांना धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, हिना अत्तर लावायचं आहे, स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझं संकट खूप मोठं आहे. ही प्रार्थना त्यांना करायची आहे आणि ही मी 3 दिवसाची उपासना मी करून राहिलोय. आता दुसरी जी पायरी आपली चालायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आहे अक्षर ब्रह्मा विधी, म्हणजे अक्षता मंडळाची स्थापना करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण सीधे साधे माणसं, आपण सीध्या साध्या रीतीने स्वामींची पूजा करून राहिलो. आपल्याला जे आपण ताट घेतलं आहे तांब्याचं, त्याच्यामध्ये ज्या अक्षता आपण घेतल्या त्या पसरून द्यायच्या त्या ताटामध्ये, पांढरे आहे ना, आणि मग त्याच्यामध्ये आपल्या अनामिका म्हणजे रिंग फिंगरनी आपल्याला त्याच्यामध्ये ओम किंवा श्री जे पण आपल्याला जमत असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. त्याच्यावर आपल्याला स्वामींचं प्रतीक म्हणून सुपारीची स्थापना करायची आहे.
त्यांच्या समोर आपले नाणे ठेवून द्यायचे. जर सुपारी नसेल तर तांब्याचा नाणा ठेवला तरी चालेल. तर ही सगळी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. आता आपली तिसरी पायरी काय असेल तर तिसरी पायरी आहे मंत्रपठण आणि ऊर्जा निर्मिती. म्हणजे आपल्याला मंत्रपठण करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जाची निर्मिती म्हणजे निर्माण करायचं आहे. आता आपल्याला डोळे बंद करून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करायची आहे. स्वामींना आवाहन करायचं आहे आणि डोळे बंद करून एकाग्र होऊन 21 वेळा तारक मंत्रचं पठण करायचं आहे. 21 वेळा तारक मंत्रचं पठण करायचं आहे. हे केलं तर खूपच छान आहे. जर तुमच्याकडे इतका वेळ नाहीये तर 3 माळे श्री स्वामी समर्थांची रुद्राक्ष माळवरती आपण करू शकतो. 3 माळी म्हणजे 324 वेळा. एवढं आपल्याला करायचं आहे. हे अनुष्ठान आहे. हे अनुष्ठान आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि स्वामींची चौथी पायरी म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे, कृतज्ञता करायची आहे, त्यांना सांगायचं आहे की मी ही जी उपासना करून राहिलोय, ही उपासना तुझ्या चरणी समर्पित आहे आणि माझं जे संकट आहे ते सुद्धा तुझ्या चरणी समर्पित आहे. मला विश्वास आहे की माझं हे संकट दूर होऊन चुकलंय कारण की मी तुझ्या चरणी आलो आहे. हे स्वामींना प्रार्थना करायची आहे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, त्यांची आरती करायची आहे आणि या पूर्ण पूजेविधीमध्ये जे काही आपलं म्हणजे चूक झाली असेल, काही चुकाही होऊन जातात आपल्या पूजा करता करता, माझंही बोलता बोलता काही चुका होऊन जातात, तर त्याकरता त्यांच्याकडनं क्षमा मागायची आहे. हे ताट जे आपण ठेवलं आहे ते 3 दिवस आपल्याला असंच्या असं राहू द्यायचं आहे. त्यांना कुठे हलवायचं नाहीये. जशी आपण पूजा केली तेव्हापासून आपण जसं ठेवलंय ते तसंच आपल्याला ठेवायचं. 3 दिवस ही उपासना आपल्याला एकच वेळी करायचं आहे आणि 3 दिवस सात्विक आहार ठेवायचा आहे. कोणाच्याही प्रती कोणती दुर्भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची नाहीये. 3 दिवस ही पूजा झाल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून जे आपल्याकडे अक्षदा आहे ना, त्या अक्षदांना आपल्या घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये थोड्या थोड्या टाकायच्या आहे. त्यानंतर ज्या अक्षदा अजून आपल्याकडे उरल्या आहे त्यांना सुपारी, जे स्वामींचं प्रतीक आहे, सुपारी आणि थोडीशे तांदूळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचे आहे. लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता. आणि जे उरून गेले, परत काही उरले असतील तर ते तांदूळ इकडे तिकडे न टाकता आपल्या हाताने पक्ष्यांना खाऊ घालून द्यायचे आहे. ही उपासना तेव्हाच फलश्रुती आपल्याला देईल जेव्हा आपला भाव मनापासून असेल. मनापासून श्री स्वामींची पूजा करायची आहे, मनापासूनच ही उपासना करायची आहे आणि सर्वस्व स्वामींना अर्पित करायचं. थोडक्यात सांगायचं तर ही कोणती अंधश्रद्धा नाही, हे आपली पूजा आहे, है ना. ना कोणता जादूटोणा आहे, ना कोणचं हे म्हणू शकतो आपण आपली एक एनर्जी, जिला आपण सकारात्मक एनर्जीचा एक भाग आहे, म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचा भाग आहे. स्वामींनी नेहमीच भक्तांना कर्म आणि कष्टावर सांगितलंय की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, कर्म आणि कष्टावर विश्वास ठेवा. म्हणून जेव्हा कर्म आणि कष्ट करतो तेव्हाच नशिबाचा साथ मिळतो, हे स्वामींनी आपल्याला सांगून दिले. म्हणून जेव्हा ही पूजा उपासना करायची आहे तर आपले कष्ट आणि कर्म आपल्याला सोडायचे नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ही अंधश्रद्धा नसून स्वामींचं एक नामस्मरण आहे. आपण स्वामींजवळ आपलं सगळं काही समर्पित करतोय, त्यांना सगळं काही सांगून राहिलोय. ही एक विधी आहे स्वामींपर्यंत पोहोचायची. म्हणून ह्याला अंधश्रद्धा या जादूटोणा मानू नका. ही एक उपासना आहे. या उपासनेच्या हिशोबाने जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळतं, आपल्याला फलश्रुती मिळते. फक्त अंतःकरणापासून श्री स्वामींना हाक द्या, स्वामी तुमच्या संकटामध्ये नक्कीच येऊन उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेहमी हसत राहा, खुश राहा, ही स्वामी चरणी प्रार्थना आहे.